नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी ब्रिंजल फ्राय म्हणजे की वांगा फ्राय। आपण चिकन फ्राय बघितले, मंचुरियन फ्राय बघितले, आज आपण जरा वेगळ्या पद्धतीनेच आपण आज ब्रिंजल फ्राय करू। तर चला काय काय साहित्य आहे त्याला बघून घेऊया आपण। हे बघू शकता काय काय घेतलेलं आहे। तर वांगे 3 घेतलेले आहेत, हे मसाले आहेत आपले रोजचे, हे आपलं गरम मसाला, धना जिरा पावडर, लाल तिखट मसाला, इथं रवा, बेसन, मीठ, तांदळाचं पीठ, हळद, पाणी, तेल, कढई। तर चला आता आपण सुरुवात करूया। पहिले मी मस्त पैकी वांगे चांगल्यापैकी धुवून घेतलेले आहे, आता आपण कापून घेऊया। चला सुरुवात करू। पद्धतीने आपण कापून घेऊया। आज वेगळ्याच पद्धतीने आज आपल्याला ब्रिंजल कापायचे आहेत। बारीक बारीक ह्याच्यामध्ये कट करून आपल्याला ब्रिंजल मस्त पैकी कापून घेऊ। तर बघा मित्रांनो, आता शेवटचं वांगा आहे, कट करून घेऊया मस्त पैकी। हे बघा मस्त पैकी आता सगळे वांगे कट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण पुढच्या प्रोसिजर मध्ये आपण त्याला करून घेऊया। आता मी इथं टोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बेसन घेतोय आपण, जेवढे तुम्हाला पाहिजे। जसं माझ्याकडे 3-4 वांगे आहेत, 3 आहेत, त्या हिशोबाने मी बेसन घेते। तांदळाचं पीठ खुसखुशीत होण्यासाठी बघा मस्त पैकी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपले सगळे मसाले आपण टाकू। लाल तिखट मसाला 2 चम्मच घेतलेत, धन जिरं पावडर 1 चम्मच, गरम मसाला, चवीपुरतं मीठ मस्त पैकी, हळद, हे बघा मस्त पैकी हळद टाकले। आता आपण जरा घरचा मसाला टाकू 1 चम्मच। चला आता आपण एकजीव करून घेऊया। एकजीव करून घ्यायच्या आधी तोपर्यंत मी कढई तापायला ठेवते, आणि जाड कढई आहे, वेळ लागतो, मग कढई ठेवते तापायला। लागलीच मी तेल पण टाकून घे। मस्त पैकी आता मी गॅस मीडियम मध्येच ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण इथं चांगल्यापैकी छानपैकी एकजीव करून घेऊ। थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। हे बघा मित्रांनो, मस्त पैकी बॅटर रेडी झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही जास्त जाड नाही, पातळ नाही, मध्यम मध्येच मी घेतलेला आहे बॅटर, आणि त्या हिशोबाने आपल्याला वांगी फ्राय करा। बघा मित्रांनो, मस्त पैकी आपला बॅटर रेडी झालेला आहे। इथं तवा पण छान पैकी आता तापलेला आहे आपला कढई, आणि आता मी याला मस्त पैकी डिप करते। मस्त पैकी आपण लावून घेऊया वांग्याला, आणि हे बघा आतमध्ये सगळं आपण सोडून घेऊया, आणि आता एक ट्विस्ट आहे की आपण याला आता रव्यामध्ये चांगलं
तोडून घेऊ मस्त पैकी. आता लागलीच आपण याच्यामध्ये मस्त पैकी फ्राय करा. बाकीचे पण आपल्याला तसंच करायचे आहे. बघा चांगल्यापैकी. आता मी जरा गॅस जरा फास्ट करते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपले ब्रिंजल फ्राय झालेले आहे. मागे एक नंबर. आता मी काढून घेते. गॅस जरा कमी करते. हे बघा तसंच आपण दुसरी बॅटर टाकून देऊया अशाच प्रकारे. हे बघा मित्रांनो, दुसरी पण आपलं वांग्याचं फ्राय झालेलं आहे. चला आता आपण याला काढून घेऊया. मस्त पैकी वांगा फ्राय. तर मित्रांनो, कसं वाटलं आजची व्हिडिओ? अशा प्रकार तुम्ही बनवू शकता आणि मुलांना पण आवडेल, नक्कीच आवडेल असं फ्राय केल्यावरती. आणि घरच्या माणसांना पण 100% आवडेल. आणि अशी ट्रिक वापरा रव्याची, एक नंबर क्रिस्पी आणि एक नंबर तिखट झणझणीत आपलं फ्राय होतोय. तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपली आज डिश कशी झाली आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.